लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत मोठा निर्णय घेतलेला आहे। काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियंका गांधी यांच्यासाठी सक्रिय राजकारणाचे दरवाजे उघडण्यात आले असून त्यांना काँग्रेसच्या महासचिवपदी नियुक्त करण्यात आले। तसंच पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी पदाची जबाबदारी देखील त्यांना देण्यात आली आहे। देशातील सर्वात मोठ्या राज्यामध्ये काँग्रेसला उभारी देण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असला तरीही काँग्रेसमधील नव्या युगाची चाहूल असल्याचं बोललं जात आहे। माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासारख्याच दिसणाऱ्या प्रियंका गांधी यांच्याविषयी काँग्रेस पक्षामध्ये प्रचंड आकर्षण आहे। प्रियंका गांधी यांनी काँग्रेसमध्ये सक्रिय व्हावं अशी काँग्रेसमधील एका गटाची तीव्र भावना आहे। तशा मागण्या आजवर अनेकदा झाल्यात, मात्र प्रियंकांनी स्वतःला गांधी कुटुंबाच्या परंपरागत मतदारसंघापुरतं मर्यादित ठेवलं होतं। यापूर्वी अमेठी आणि रायबरेली या दोन मतदारसंघातच आजवर त्या प्रचार करताना दिसायच्या। आता मात्र काँग्रेस पक्षाने त्यांना अधिकृत जबाबदारी दिलेली आहे। जो बहुत केपेबल कर्मठ है कि वो मेरे साथ अब काम करें। मुझे पर्सनल भी बहुत खुशी हो रही है। तो ये और ज्योतिरादित्य भी बहुत डायनामिक युवा नेता है। तो हम उत्तर प्रदेश की जनता को कहना चाहते हैं कि देखिए, और युवा को कहना चाहते हैं और किसान को कहना चाहते हैं कि देखिए, आपने अब बहुत समय टाइम जाया किया है। यहाँ पे आपने बीजेपी की सरकार बना रखी है, बर्बाद कर दिया उत्तर प्रदेश को, पूरा उत्तर प्रदेश जानता है। तो अब आप इनको हटाइए, हम आपको एक नया डायरेक्शन देंगे और हम चाहते हैं कि उत्तर प्रदेश नंबर 1 प्रदेश बने। हम आपके साथ एक नया सपना पूरा करना चाहते हैं, ये हमारा लक्ष्य है और एक बहुत अच्छा कदम लिया गया है और बीजेपी वाले भी थोड़े घबराए हुए हैं। महाडमध्ये आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। कार्यकर्ता प्रचंड उत्साह आहे। प्रियंका गांधी यांचा पूर्व अनुभव 2 मतदारसंघाचं काम ते प्रभावीपणे सांभाळलं। राजीव गांधी, राहुल गांधी असतील, सोनिया गांधी असतील, या सगळ्या भागामध्ये यूपीमध्ये या 2 मतदारसंघात त्यांनी काम आधी पाहिलेलं आहे। त्यामुळे ते अनुभवी नेते आहेत। त्यांना खरं म्हणजे लहानपणापासूनच राजकारणाचा बाळकडू आहे त्यांना, त्यामुळे त्यांना काही वेगळं काही शिकवण्याची गरज वाटत। उत्तर प्रदेशमध्ये आव्हानात्मक परिस्थितीमध्ये त्यांना ही जबाबदारी सोपवलेली आहे। हा निर्णय विचारपूर्वक राहुल गांधी यांनी घेतलेला आहे आणि मला खात्री आहे की उत्तर प्रदेशमध्ये जरी आम्ही एकटे लढत असलो तरी सुद्धा एक व्यूहरचना ते रचू शकतील आणि योग्य निर्णय प्रियंका गांधी नक्की घेतील। आज वेणुगोपाल यांची नियुक्ती राहुल गांधींचे ऑर्गनायझेशन सचिव म्हणून झालेली आहे। ती सुद्धा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे। मी राहुल गांधींचे या ठिकाणी आभार मानतो। या ठिकाणी प्रियंका गांधी यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि वेणुगोपाल यांच्या नियुक्तीबद्दल या ठिकाणी आनंद व्यक्त करतो। अतिशय उत्साहाने अतिशय प्रेरित झालेलो आहोत, कारण ज्या गोष्टीचं आम्ही गेले अनेक वर्ष पाठपुरावा करत होतो, वारंवार आम्ही सांगत होतो की प्रियंका गांधी ह्या या ठिकाणी आल्या पाहिजेत राजकारणामध्ये, कारण उत्तर प्रदेशामधले दोन्ही मतदारसंघ प्रियंका गांधी गेली अनेक वर्ष, राहुलजींचा मतदारसंघ असेल, आमच्या सोनिया गांधींचा असेल, उत्तम प्रकारे त्या करत होत्या आणि जगभरामध्ये राहुल गांधींनी आपलं नेतृत्व सिद्ध केलंय। आता त्यांच्या जोडीला प्रियंका गांधी आल्याने आम्हाला खात्री आहे आता आम्ही या भाजप सरकारचा पूर्णतः त्यांना भुईसपाट करू, देशात सुद्धा राज्यात सुद्धा। तर या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आमचे इनपुट हेड विनोद राऊत सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहेत। विनोद राऊत, आजच्या दिवसाची ही सर्वात मोठी बातमी, काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय आणि या निर्णयाचं स्वागत काँग्रेस पक्षाने अतिशय मोठ्या आनंदाने केलेलं आहे। राहुल गांधींची प्रतिक्रिया देखील आता आपण ऐकलेली आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे की या निर्णयामुळे भाजपच्या कोटामध्ये थोडी बहुत भीती निर्माण झालेली आहे। एकूणच 2019च्या निवडणुकांचा विचार करता हा मास्टर स्ट्रोक काँग्रेसने खेळलेला आहे। प्रियंका गांधींना सक्रिय राजकारणामध्ये आणण्याची मागणी अनेकदा झालेली आहे, मात्र आत्ताच यावेळी त्यांना सक्रिय करण्यात आलेलं आहे। याची नेमकी काय कारण असू शकतात? तृप्ती, तसं म्हणता येईल आपल्याला की हा काँग्रेसने खेळलेला मास्टर स्ट्रोक आहे। आपल्याला माहिती आहे की मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लोकसभा निवडणुका जाहीर होणार आहेत, वेळापत्रक येणार आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा मास्टर स्ट्रोक म्हणता येईल। खरं तर यामागची अनेक मोठी कारणं आहेत, 4 मोठी कारणं आपल्याला सांगता येईल। सगळ्यात पहिले म्हणजे की प्रियंका गांधी यांना म्हणजे पूर्वांचल जो भाग आहे उत्तर प्रदेशचा, ज्याच्यामध्ये 30 पैकी 30 लोकसभेच्या जागा येतात, याचा प्रभारी पद त्यांच्याकडे देण्यात आलं आहे। आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की पूर्वांचलमधनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी वाराणसी सीट आहे ती तिथे येतं। शिवाय गोरखपूर जे सध्याचे जे मुख्यमंत्री आहे उत्तर प्रदेशचे, त्यांची जागा तिथे येतं। त्यामुळे पूर्वांचलमधनं भाजपला टक्कर देण्यासाठी एक दुसरा चेहरा असावा
आणि ती जी लढत आहे त्या सगळ्या भागातली पूर्व उत्तर प्रदेशातली ती भाजप म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध लढणारा चेहरा म्हणून प्रियंका गांधीकडे बघता येईल। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आपण लक्षात घेतलं पाहिजे की जे गठबंधन झालं आहे सपा आणि बसपाचं, यांनी एकतर्फी युतीची घोषणा केली होती, आघाडीची घोषणा केली, मात्र त्यांनी काँग्रेसला फक्त अमेठी आणि रायबरेली ज्या परंपरागत जागा आहेत जिथून सोनिया गांधी आणि राहुल गांधी निवडून येतात त्याच त्यांच्याकरता काँग्रेसकरता सोडल्या होत्या। त्यामुळे तिथे एक दुसरी स्ट्रॅटेजी करणं, कारण यूपीमध्ये जर देशाची जर पंतप्रधान तुम्हाला जर निवडायचा असेल तर म्हणतात की तो यूपीमधून जातो, त्यामुळे यूपीमध्ये काँग्रेसला जागा सोडल्या नव्हत्या, त्यामुळे यूपीमध्ये काँग्रेससाठी एक स्ट्रॅटेजी करणं पण आवश्यक होतं। त्या स्ट्रॅटेजीचाच एक भाग म्हणून प्रियंका गांधी यांना आणण्यात आलं। आणि तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की रायबरेलीमधून सोनिया गांधी यांची प्रकृती बरोबर नाही आहे सध्या, त्यामुळं गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी प्रचार केला नव्हता, त्यामुळं रायबरेलीची जागासुद्धा प्रियंका गांधी लढू शकतं। या 3-4 महत्त्वाच्या गोष्टी होत्या, त्यामुळं प्रियंका गांधी यांना आणण्याची गरज होती, कारण उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसकडे चेहरा नाही आहे। त्यामुळं प्रियंका गांधी यांना जी आज त्यांच्याकडे जे पदभार देण्यात आले त्यामुळं प्रियंका गांधी हा काँग्रेसकडे एक दुसरा स्टार प्रचारक प्रियंका गांधी यांच्या रूपात काँग्रेसला मिळू शकतो। आणि त्याही व्यतिरिक्त यूपीमध्ये जे काँग्रेसमध्ये एक मरगळ आली होती, आपण अशोक चव्हाणपासून हे जे सगळ्या प्रतिक्रिया आपण ऐकतोय त्याच्यामध्ये एकच कळतं की मरगळ आली होती, यूपीमध्ये काँग्रेसकडे कुठला चेहरा नव्हता, त्यामुळे प्रियंका गांधी यांच्या रूपाने एक मोठा चेहरा, एक सशक्त चेहरा यूपीमध्ये काँग्रेसकडे आलेला आहे। त्यामुळं यूपीमध्ये काँग्रेस बऱ्यापैकी कामगिरी करेल असं मानलं जातं, त्यामुळे प्रियंका गांधीला आणणं हा एक मास्टर स्ट्रोक किंवा एक मोठ्या स्ट्रॅटेजीचा भाग आहे असं आपण मानू शकतो। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जरी आज घोषणा झाली असेल तरी प्रियंका गांधी ह्या काँग्रेसमध्ये अप्रत्यक्ष सक्रिय होता। गेल्या वेळेस आपण जर बघितलं तर जेव्हा 3 राज्यांमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश आणि झारखंड, छत्तीसगडमध्ये जेव्हा मुख्यमंत्री पदाचे दावेदार ठरायचे होते, उमेदवार ठरायचं होतं, तेव्हा सुद्धा त्या सगळ्या चर्चामध्ये दिल्लीतल्या प्रियंका गांधी सहभागी असायच्या, त्यामुळे त्या पडद्यामागून हालचाली करत होत्या। मात्र आज त्यांना सक्रिय राजकारणात अधिकृतरित्या आणण्याचा एक भाग म्हणून आज ते आलेले आहे, त्यामुळं काँग्रेससाठी नवसंजीवनी मिळेल उत्तर प्रदेशमुळे। आणि यामुळे जर आपण बघितलं तर भाजपच्या पण काही प्रतिक्रिया आल्या प्रियंका गांधीनंतर की घराणेशाहीचा आरोप जो लागतोय काँग्रेसवरती, जो संबित पात्रा यांनी सुद्धा तो लावला आहे, त्यामुळं या सगळे आरोप होईल। मात्र उत्तर प्रदेश काँग्रेससाठी हा आजची जी घोषणा आहे ती मोठी आहे आणि राहुल गांधी यांच्यासोबतच काँग्रेसला प्रियंका गांधी यांच्या रूपात दुसरा स्टार प्रचारक मिळणार आहे, त्यामुळं हा मास्टर स्ट्रोक म्हटला जाऊ शकतो। तृप्ती, निश्चितच हा मास्टर स्ट्रोक आहे। आणि ज्या प्रकारे भाजपकडे 2 चेहरे आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा, त्याच प्रकारे आता काँग्रेसला देखील आपल्या समोर 2 चेहरे आणलेले आहेत, त्या म्हणजे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या रूपानं। मात्र प्रियंका गांधी यांना मानणारा काँग्रेसमध्ये एक गट या आधीपासूनच कायम होता आणि राहुल गांधी यांना मानणारा एक गट या आधीपासून काँग्रेसमध्ये आहे, त्यामुळे हे दोन्ही चेहरे आता समोर आल्यानंतर काँग्रेसमध्ये देखील अंतर्गत गटबाजी देखील निर्माण होऊ शकते का? असं म्हणता येणार नाही, कारण काँग्रेसमध्ये जेव्हा पराभव झाला आहे काँग्रेसचा मोठा, अगदी सोनिया गांधींच्या यांच्या नेतृत्वात जेव्हा 2009मध्ये पराभव झाला होता तेव्हा सुद्धा अशा मागण्या 2009मध्ये कमी जागा आल्या होत्या, तेव्हा सुद्धा अशी मागणी वेळोवेळी काँग्रेसमधनं, काँग्रेस नेत्यांकडनं होत होती। कारण एक लक्षात घेतलं पाहिजे की काँग्रेस हा शेवटी गांधी घराण्यावर चालणारा पक्ष आहे। प्रियंका गांधी यांच्यामध्ये अनेक काँग्रेस कार्यकर्ते, अनेक काँग्रेस नेते हे इंदिरा गांधी यांचं प्रतिबिंब बघतात, त्यामुळं त्यांची जी हातोटी आहे लोकांशी कनेक्ट होण्याची, युवा जो वर्ग आहे त्यांच्याशी कनेक्ट होण्याची एक प्रियंका गांधीची एक वेगळी हातोटी आहे, त्यामुळं वेळोवेळी अशा मागण्या येत होत्या पुढं। त्यामुळं आता राहुल गांधी यांना एक वेगळा दुसरा हात मिळालेला असं म्हणता येईल, त्यामुळं गटबाजीपेक्षा प्रियंका गांधी नव्याने जेव्हा येत आहेत सक्रिय राजकारणात, त्यामुळं एक काँग्रेसचे जे नेते आहेत उत्तर प्रदेशपासून तर संपूर्ण देशामध्ये ते उत्साही आहेत, त्यामुळं या घोषणेमुळं काँग्रेसला एक नवा उत्साह आपल्याला बघायला मिळतोय आणि याच्यामुळं निश्चितच यूपीच्या राजकारणावरती वेगळे परिणाम होणार आहे। तृप्ती, निश्चितच एकूणच यूपीच्या राजकारणावर आणि पूर्ण राष्ट्रीय राजकारणावरतीच याचा परिणाम पाहायला मिळेल। धन्यवाद विनोद राऊत या संपूर्ण चर्चेसाठी।